आयडिया व्हिडिओ इयत्ता पहिली आणि दुसरीच्या मुलांच्या मातांसाठी। नमस्ते। आजच्या मीटिंग मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आशा आहे तुम्हाला मागच्या आठवड्याचा आयडिया व्हिडिओ आवडला असेल। चला आजच्या कामाची सुरुवात करूया। मागच्या आठवड्यातील आवाज ओळखा क्रियाकृती आणि इयत्ता पहिली व दुसरीची वर्कशीट तसेच पाहुण्या ओळखा या व्हिडिओवर आपले अनुभव नक्कीच सांगा। आता सोबत आणलेली वर्कशीट हातात धरून फोटो काढू, तोपर्यंत व्हिडिओ इथेच थांबवू। चला आता पुढील क्रियाकृती करू, जिचे नाव आहे करून पाहूया। सर्व मातांना एका रांगेत बसवा। आता प्रत्येक मातेसमोर काही बांगड्या, एक काठी आणि एक ग्लास उलटा करून ठेवा। आता प्रत्येक मातेला एक एक बांगडी काठीने उचलून ग्लासात टाकायची आहे। अशा प्रकारे जी माता ग्लासात सर्वात जास्त बांगड्या टाकेल ती विजेता असेल। ही क्रियाकृती पूर्ण होईपर्यंत व्हिडिओ इथेच थांबवून ठेवू। चला आता पुढील क्रियाकृती करू, जिचे नाव आहे काही नवीन शिकूया। पालकांना नेहमीच आपल्या मुलांना सुरक्षित ठेवायचे असते। सध्याच्या परिस्थितीत मुलांना चांगल्या वाईट स्पर्शाची माहितीही द्यायला हवी। चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया। चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्शाबद्दल मुलांना कसे सावध करावे। मुलांना सांगा की ते तुम्हाला घडलेल्या प्रत्येक घटनेबद्दल सांगू शकतात। मुले आणि पालक यांच्यात प्रेम आणि विश्वास असणे आवश्यक आहे, ज्यामुळे मुले तुम्हाला न घाबरता सर्व काही सांगू शकतील। मुलांना त्यांच्या शारीरिक रचनेबद्दल सांगा। शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांमधील फरक मुलांना सांगा। जसे शरीराचे काही भाग नेहमी कपड्याने झाकलेले असतात आणि आई वडिलांशिवाय कोणीही त्या भागांना स्पर्श करू शकत नाही। मुलांना नाही म्हणायला शिकवा। जर कोणी त्यांना अयोग्यरित्या स्पर्श करण्याचा प्रयत्न केला तर त्याने गैरवर्तन करणाऱ्याला घाबरू नये, परंतु त्यांना तसे न करण्यास सांगितले पाहिजे। अत्याचार करणाऱ्यापासून वाचण्यासाठी त्यांना ओरडायला शिकवा, जेणेकरून त्यांच्या आजूबाजूचे लोक त्यांचा आवाज ऐकून मदतीला येतील। मुलांच्या वर्तनावर लक्ष ठेवा। मुलांचे काही चुकले की त्यांच्या वागण्यात बदल दिसून येतो। अशा परिस्थितीत त्यांचे मन जाणून घेण्याचा प्रयत्न करा आणि त्यांच्याशी मन मोकळेपणाने बोला। 2.5 ते 3 वर्षाची झाल्यावर मुलं शाळेत जायला शिकतात। मुलांनी त्यांचे नाव, पालकांचे नाव, घराचा पत्ता आणि 1-2 फोन नंबर लक्षात ठेवले पाहिजेत। ज्यांना ते ओळखत नाहीत अशा लोकांसोबत कुठेही जाऊ नका किंवा त्यांनी दिलेली कोणतीही वस्तू घेऊ नका असे त्यांना सांगणे आवश्यक आहे। मुलांना खात्री द्या की जेव्हा जेव्हा त्यांना एखाद्याचा स्पर्श घाणेरडा वाटत असेल तेव्हा त्याने तुम्हाला प्रथम सांगितले पाहिजे। समाजात लहान मुलांवर होणारे लैंगिक गुन्हे पाहता त्यांना आजकाल सुरक्षितता देणे हा अत्यंत महत्त्वाचा विषय बनला आहे। ह्या माहितीचा फायदा तुम्हाला कसा होऊ शकतो सर्व मातांनी एक एक करून गटात सांगा। तोपर्यंत व्हिडिओ इथेच थांबवू। चला आता पुढील क्रियाकृती करू, जिचे नाव आहे घरी जाऊन मुलांकडून करून घेऊया। आपल्या आजूबाजूला कोणत्या वस्तू निळ्या रंगाच्या आहेत, मुलांनी त्या शोधाव्यात। त्याचे नाव आणि काम सांगून त्याचे चित्र काढून त्यात निळा रंग भरावा। जसे कपडे धुण्याचा साबण निळा इत्यादी। याचबरोबर दिलेल्या वर्कशीटमध्ये इयत्ता पहिली आणि दुसरीच्या क्रियाकृती सांगितल्या आहेत, त्या समजून घ्या आणि मुलांसोबत करून घ्या। दिलेली क्रियाकृती आणि वर्कशीट करण्यात मुलाला आनंद वाटला का? हा अनुभव आमच्या सोबत नक्कीच शेअर करा। मी आहे फूल, फळ पण आहे मी। मी एक मिठाई सुद्धा आहे, ओळखा पाहू कोण आहे मी। आशा आहे तुम्हाला आयडिया व्हिडिओ आवडला असेल। आजच्या क्रियाकृती इथेच संपत आहेत। अशाच आणखी नवीन माहिती आणि क्रियाकृतींसह पुढील आठवड्यात पुन्हा भेटू।
तोपर्यंत स्वतःची आणि मुलांची काळजी घ्या. धन्यवाद.